आम्हाला तुझ्या घरी विटाळ होतो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझं नाव संदीप ससाणे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या स्वामी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींनी घडवलेल्या खऱ्याखुऱ्या लीला, स्वामींचे भक्तांना आलेले खरे अनुभव आणि स्वामींबाबतच्या इतरही सकारात्मक चर्चा आम्ही येथे करत असतो. हे सर्व न चुकता ऐकण्यासाठी आपण लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, ऐकून घ्यायला एक नवीन स्वामी कथा जिचं नाव आहे आम्हाला तुझ्या घरी विटाळ होतो. मित्रांनो, गणेश हरी सोहनी हे मामलेदार होते आणि या मामलेदाराच्या घरी गणपती उत्सवाचे कीर्तन चालले होते. मध्यरात्रीची वेळ होती. श्री स्वामी समर्थ महाराज कीर्तन सभेतून उठून गणेश हरी सोहनींच्या घराबाहेर पडले. सोहनीही श्री स्वामींच्या मागोमाग बाहेर आले. श्री स्वामींना घरात येण्याविषयी विनवण्या करू लागले. पण श्री स्वामी महाराज घरात परत न जाता श्री सोहनींना म्हणाले, तुझे घरी आम्हास विटाळ होतो, आम्ही येणार नाही, असे सांगून त्यांनी थेट जंगलाचाच रस्ता धरला. श्री सोहनी हे मशाल घेऊन श्री स्वामींच्या मागोमाग एक कोसभर गेले. श्री स्वामींना माघारी आणि घरी परतण्यासाठी ते पुन्हा पुन्हा विनवित होते, प्रार्थना करीत होते. पण श्री स्वामी समर्थ महाराज सोहनींसोबत काही परत आलेच नाहीत. अखेरीस निराश होऊन सोहनींनी श्री स्वामींना प्रश्न केला, पुन्हा केव्हा दर्शन द्याल? त्यावर श्री स्वामींनी उत्तर दिले, आंब्याचे दिवसात येऊ. मित्रांनो, या कथेचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ हा पुढील प्रमाणे. श्री स्वामींनी सोहनी याच तुझे घरी आम्हास विटाळ होतो असे सांगितले, कारण सोहनी यांनी त्यावेळी घरात एक रखेल बाळगली होती. त्या बाईला सोडून द्यावे अशी श्री स्वामींची इच्छा होती. सोहनी हे भक्तिमान असूनही कामवासनेच्या मायेचे गारुड त्यांच्यावर बसले होते. प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामींना सोडून त्या रखेलीच्या चैनबाजीत सोहनी हे मशगूल होते आणि त्यामुळेच त्यांच्यावर बरेच अनिष्ट प्रसंगही गुदरले. हे अनिष्ट प्रसंग त्या बाईला सोडेपर्यंत त्यांच्यावर गुदरतच राहिले. त्यांच्यावर फौजदारी खटले झाले, ते सेशन कमिट झाले. पण श्री स्वामी कृपेमुळे ते या सर्वातून निर्दोष सुटले. पुढे त्या बाईला सोडल्यावर श्री स्वामींच्याच कृपेने सोहनी यांना बडोद्यास अर्थात गुजरातला पुन्हा मामलतीच्या जागी नोकरी मिळाली. मित्रांनो, प्रत्येकाने नीतिमान, भक्तिमान आणि शीलवान असावे. फंदी छंदी व्याभिचारी असू नये अशी श्री स्वामी महाराजांची सक्त ताकीद होती. कारण विषय वासनेच्या मोहाला बळी पडून अथवा षड्रिपूने लिप्त झाल्यास भगवंताशी अनुसंधान साधण्यात एकाग्रता निर्माण होत नाही. आता आपण या श्री स्वामी लीलेतून काय बोध घेणार, याचेच खरे तर आपण आत्मचिंतन करून स्वतःच विचार आचार करायला हवा आणि त्यात सुधारणा करायला हवी. सोहनींसारखे वागायचे टाळायचे आहे. माणसाने वीर्यवान, बलवान, शीलवान हे असलेच पाहिजे, यावर श्री स्वामींचा कटाक्ष होता. पण मुक्त, अनिर्बंध, व्याभिचारी वर्तन त्यांना अजिबात मान्य नव्हते. श्री स्वामी समर्थ भक्त सेवेकरी म्हणून वावरताना आपण कसे असावे हे विस्ताराने इथे सांगण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, ही लीलाकथा आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या पुढच्या नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.